कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय। सत्तेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात, असं असताना सुद्धा काहीच कामं नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येते, असा टोला त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून ट्विट करत लगावला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांचे आरोप फेटाळले। मी रमी खेळतच नव्हतो, कामकाज तहकूब झाल्यानंतरचा तो व्हिडिओ असावा। मी जाहिरात स्किप करत होतो, व्हिडिओ स्किप केलेले तुम्ही दाखवतच नाही, असं म्हणत कोकाटेंनी सगळे आरोप फेटाळून लावले। शेतकऱ्यांची काळजी काय फक्त रोहित पवारांनाच आहे का, आम्हाला नाही का, असा सवाल कोकाटेंनी केला। यूट्यूबवर गेलं की जंगली रमीच्या जाहिराती येतात, रमीच्या जाहिराती रोहित पवारांच्या मोबाईलमध्ये येत नाहीत का, असा प्रश्न कोकाटेंनी विचारला। माझं काम पारदर्शक आहे, माझ्या कामावर बोट ठेवता येणार नाही, मला बदनाम करण्याकरता हा व्हिडिओ आणला, असा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंनी केला। माझं काम आदर्श आणि माझा स्वभाव स्पष्ट आहे, असं कोकाटे म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कीटकनाशक पाठवलंय। रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केलाय। महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटेंचं समर्थन करत खिल्ली उडवली। हल्ली कुणीही रमी खेळतं, आमिर खान, सलमान खान सुद्धा सगळेच रमी खेळतात, असं प्रताप सरनाईक म्हणाले। शेतकऱ्यांना भेटायला कृषी मंत्र्यांना वेळ नाही, अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारनं महाराष्ट्राला काय योगदान दिलंय, असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला। अमित शहा 4 मंत्र्यांना डच्चू देणार आहेत, त्यात कृषी मंत्र्यांचं नाव आहे, असा दावा राऊतांनी केला। सभागृहात रमी खेळणं सगळ्यात मोठी असंवेदनशीलता आहे, यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, कोकाटेंवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अंबादास दानवेंनी केली। कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केले, त्यामुळे त्यांना काही काम उरलेलं नाही, अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना त्या पदावर ठेवावं का, याचा ते विचार करतील, असं वडेट्टीवार म्हणाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। माणिकराव कोकाटे यांच्यासारख्यांना मंत्रिपद द्यावं लागतं, यात अजित पवारांची काय राजकीय अपरिहार्यता आहे, असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला। वैर माझ्याशी असताना बीडची बदनामी का केली, असा सवाल माजी मंत्री धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। तर एक ठिणगी उजळायला लागली आहे, असं म्हणत शायरीतून त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश आहे, पहलगाममधील दहशतवादी का सापडत नाही, तसा सवाल सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला। आम्ही दोघं एकत्र आल्यानं अनेकांना पोटचूळ उठलाय, पण महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही, मराठी भाषेकरता, महाराष्ट्र धर्माकरता, मराठी माणसाकरता जे जे करण्याची आवश्यकता आहे त्याकरता माझी तयारी आहे, असं ठाकरे म्हणाले। लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, आत्ताही महाराष्ट्रानं जागा झालं पाहिजे, निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानंच लढावी लागते आणि तशीच लढणार आहोत, पालिका निवडणुकीत आम्ही जिंकू, असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। दोन भावांचं काय होतं ते एकदा होऊ द्या, निवडणुका घोषित झाल्यावर आम्ही ठरवू, पालिका निवडणुकांसंदर्भात स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेले आहेत, ते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली। पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार बॅनर वॉर सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं आदित्य ठाकरेंचा रडतानाच्या व्यंगचित्राचा बॅनर लावून ही बॅटरी लवकर संपणार अशा अर्थाचं बॅनर लावलं होतं, तरीही शहासेना लवकरच संपणार म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं बॅनरमधून शिंदेंच्या शिवसेनेला उत्तर दिलेलं आहे। सिद्धेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांचा मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय। भाषणाची सुरुवात करताना एकनाथ शिंदे यांचा मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय। दरम्यान भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी सिद्धेश कदमांना सल्ला देत त्यांच्याकडून स्लिप ऑफ टंग झालं असं म्हटलेलं आहे। सांगलीमध्ये एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळेंनी आमदार अण्णा बनसोडेंची भेट घेतली, त्यामुळे महेश कुमार कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। संत नामदेव महाराजांच्या 3 पिढ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचं प्रत्यक्ष निमंत्रण एकनाथ शिंदे यांना मुंबई इथल्या निवासस्थानी देण्यात आलं। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये जळगावच्या जामनेरमधील प्रफुल्ल लोढांविरोधात अंधेरी MIDCमध्ये बलात्कारासह हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला। प्रफुल्ल लोढाला 5 जुलैला पोलिसांनी अटक केली। वसईतील कामण चिंचोटी या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। मनाई आदेश जारी करण्यात आला असून आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय। दक्षिण रायगडमध्ये सध्या पावसाच्या सरी बरसत आहेत। त्यातच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या दऱ्याखोऱ्यांमधून छोटे मोठे धबधबे खळखळून वाहत आहेत। धुके आणि हिरवळ यांनी किल्ले रायगडच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडलेली बघायला मिळते। 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरणात आहे आणि पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय। भंडारा जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा असून दरवर्षी पावसाची सुरुवात होताच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते। मात्र पावसानं उसंत घेतल्यानं धानाची रोपं सुकू लागलेली आहेत। जमिनीला भेगा पडल्या, शेतकरी चिंतातूर आहे। शासनानं लवकर बावनथडी धरणाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये गेल्या 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे अनेक धरणांमध्ये फक्त मृत जलसाठा शिल्लक आहे। तालुक्यातील प्रमुख मन्याड धरणामध्ये केवळ 12% जलसाठा राहिलाय, तर इतर लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत। पावसानं दडी मारल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे। तालुक्यामध्ये असलेले जलसाठे देखील तहानलेलेच असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। अपवाद वगळता बहुतांश प्रकल्पांची पाणी पातळी झोत्याखाली असल्यानं पुढील काळात जोरदार पाऊस पडण्याची गरज निर्माण होते। सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट, दार्याघाट या परिसरात मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात। दरम्यान पर्यटकांना हुल्लडबाजांचा, मद्यपींचा कुठलाही त्रास होऊ नये याकरता वाहनांची कसून तपासणी होत असून जुन्नर पोलिसांनी 5 पर्यटकांवर कारवाई केली आहे। सोलापूरच्या रेनगरमधील 30,000 श्रमिकांना रोजगार मिळवून देणार असल्याचं वक्तव्य संजीव जयस्वाल यांनी केलंय। तर हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत झाडं लावण्याची मोहीम हाती घेतल्याचंही ते म्हणाले। गुहागर चिपळूण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे। हिंगोलीच्या आजेगाव ते ताकतोडा या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं समोर आलंय। जवळपास 5 किलोमीटरच्या या रस्त्यावर केवळ मुलामा दिल्यासारखं डांबरीकरण करण्यात आलंय। कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीनं संत सावतामाळींच्या भेटीसाठी आरणकडे प्रस्थान ठेवलेलं आहे। माढाचे आमदार अभिजित पाटीलही पायी सोहळ्यात प्रवास करणार आहेत। देशात स्वच्छ सर्वेक्षणात सलग 6 वेळा बक्षीस मिळवणाऱ्या कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गेल्या महिन्याभरामध्ये तब्बल 7 ते 8 साप सापडल्याची बाब समोर आली आहे। पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप इथं काम करणाऱ्या कामगारांनी केलाय। नागपूरच्या न्यू बाबुलखेडा या परिसरात एका नवजात चिमुकल्याचा मृत्यू झालाय। कुटुंबियांनी रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव इथं शेतशिवारात भटकंती करत असताना एक कोल्हा 70 फूट खोल विहिरीत पडला। वनविभागाच्या पथकानं कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढलं, जंगलात सोडलं। छत्रपती संभाजीनगरच्या खंबाटवस्ती पाथरी गावात 3 शालेय विद्यार्थी अचानक कोसळल्याची घटना घडलेली आहे। 3ही विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्यांना GBS आजाराचा संशय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं।
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे ते अमर स्टोअरपर्यंत स्टेशन रोडचं काँक्रिटीकरण सुरू आहे, त्यामुळे सगळ्या बसेस वरणगाव रोडनं वळवल्या जात आहेत आणि यामुळे भुसावळ आगाराची प्रवासी संख्या आणि उत्पन्नावर परिणाम झाला आहे। आगाराच्या प्रवासी संख्येत दररोज 1000ची घट झाली आहे, शिवाय दररोज 50,000 रुपयांनी उत्पन्न कमी झालं आहे। गुहागर समुद्र किनाऱ्यानजीक 6 महिन्यांपूर्वी बांधलेली जेट्टी कोसळल्यानं स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या जेट्टीला मोठमोठे तडे गेले असून बाजूचं बांधकाम कोसळलेलं आहे। अमरावती जिल्ह्याला 2 महिन्यात 1500 नागरिकांना श्वानानं चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे, तर गेल्या वर्षभरात 23,000 नागरिकांना कुत्र्यानं चावा घेतलेला आहे। बुलढाण्याच्या सावळा गावात कोब्रा नाग आढळलाय। यावेळी सापाला पकडल्यानंतर सर्पमित्राच्या हातातून कोब्रा नाग निसटला। दरम्यान 2 तासांच्या प्रयत्नानंतर नागाला पुन्हा पकडण्यात यश आलं। गुहागर चिपळूण महामार्गाला लागून असलेल्या रामपूर ते तामणमळा या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। वाहनं चालवताना वाहनधारकांना फार मोठी कसरत करावी लागते। रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडलेत, रस्त्यात खड्डे दिसत आहेत। गणेश चतुर्थीच्या आधी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर रास्ता रोको करणार असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। नाशिकच्या बागलाणमधील अखतवाडे या ठिकाणी 10 महिन्यांपासून ग्रामस्थांना धान्य मिळालेलं नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट स्वस्त धान्य दुकानाला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला। आमच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणारा दुकानदार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अकोल्यात कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। शेतकरी चिंतातूर आहे। या अळीचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत असल्यानं कृषी विभागानं तातडीनं मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। मणगावमधील खांदाड या गावातील मानवी वस्तीत खवले मांजर आढळून आलं। वन विभागानं हे खवले मांजर ताब्यात घेतलं। मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। लातूर जिल्ह्यातील हडोळती इथल्या मुख्य रस्त्यावर 3 दुकानांना भीषण आग लागली। या आगीत 3ही दुकानं जळून खाक झाली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामध्ये खुशाल भदाणे या तरुणानं कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीची चाकूने गळा चिरून आणि पोटात वार करून निर्घृणपणे हत्या केली। आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पती खुशाल भदाणे यानं देखील गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला। गोंदिया जिल्ह्यात जानेवारी ते जून या 6 महिन्यांमध्ये 10 हत्या झाल्या आहेत। प्रेम प्रकरण तसंच कौटुंबिक कारणांवरून हत्येच्या घटना घडल्या आहेत, तर पैशांचे व्यवहार, न्यायालयातील वाद ही वादावादीची प्रमुख कारणं। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये एका डॉक्टरनं तपासणी करता आलेल्या अल्पवयीन तरुणीसोबत अत्याचार केला। अत्याचारानंतर डॉक्टर फरार झाल्याची माहिती आहे। पोलिसांकडून डॉक्टरचा शोध घेतला जातोय। भंडाऱ्याच्या खमारी बुटीमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। यावेळी वाळू माफियांनी कारवाई करता आलेल्या पोलिसांवरच ट्रॅक्टर चढवला। यात एक पोलीस गंभीर जखमी झालाय। दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करत 15 ट्रॅक्टर जप्त केलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये स्वतः ट्रक पेटवून इन्शुरन्स कंपनी आणि फायनान्स कंपनीला फसवण्याचा डाव राजूर पोलिसांनी हाणून पाडला। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत असताना हा ट्रक पेटला नाही तर पेटवला गेल्याचं निष्पन्न झालं। सागर नवले या ट्रक मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। अकोल्यातील सिटी कोतवाली या पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 किलो 90 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। अकोला शहरातील लक्ष्मीनगर खोलेश्वर परिसरातील एका घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। यात सागर देवराव धनबहादूर या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुण्यामध्ये पीएमपीच्या 2 बसेस एकमेकांना धडकल्याने अपघात झालाय। सुदैवानं दोन्ही बसेसमध्ये प्रवासी नसल्याने कुणालाही दुखापत झालेली नाही। दरम्यान अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती।